महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी 100 कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत जीवन सातबारा एक त्यात कार्यक्रम नमूद केलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दिनांक 19 मार्च 2025 रोजी GR काढलेला आहे. त्या GR अनुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जीवन सातबारा मोहिम राबवण्यात येणार आहे. सदरचा कालावधी त्या GR प्रमाणे 1 एप्रिल ते 10 मे पर्यंत कालावधी निश्चित केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे दिलेले आहेत. जीवन सातबारामध्ये स्थानिक लेवलला तलाठी यांनी काय करायचं, मंडळ अधिकाऱ्यांनी काय करायचं, असं त्यात विस्तृतपणे नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यास सांगितलेले आहे. 1/4/2025 ते 4/4/2025 पर्यंत ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट करणे सोडून गावनिहाय मयत खातेदाराची यादी तयार करणे, 1 तारीख ते 4 तारखेपर्यंत मयत खातेदाराची याद्या तयार करणे, 6/4/2025 ते 20/4/2025 पर्यंत वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, प्रतिज्ञालेख, स्वघोषणापत्र, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांचे दाखले, असे काही पुरावे स्थानिक पुरावे वारसाचे गोळा करणे व स्थानिक चौकशी करणे, तलाठी मंडळ अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून ई फेरफार प्रणालीमध्ये घेणे असं आहे. तसंच 21/4/25 ते 10/5/25 मध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार दुरुस्त केल्यानंतर 7/12 पूर्ण तयार करून संबंधित खातेदारांना वाटप करणे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मी सर्व मंडळाधिकारी सर्व तलाठ्याला आजच मीटिंग घेऊन सूचना दिल्यात.